मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारले आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर अडचण निर्माण झाली। मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची। खरं तर ही मागणी आधी पूर्ण झालेली आहे, प्रमाणपत्र दिलीही जात आहेत, पण ती ज्या गतीने दिली जात आहेत त्यावर जरांगे अजिबातच समाधानी नाहीये। खरं तर जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्यात त्या मराठवाड्यामध्येच आणि सर्वाधिक प्रमाणपत्र सुद्धा दिली गेलेली आहेत ती मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये। पण ही प्रमाणपत्रांची पडताळणी होताना विलंब होतोय असं जरांगेंचा आरोप आहे। हैदराबाद गॅझेट व्यतिरिक्त सातारा गॅझेट, कोल्हापूर गॅझेट लागू करून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी ही जरांगेंची मागणी होती। काही प्रमाणात ती मान्यही करण्यात आली होती, पण तिची अंमलबजावणी झाली नाही असा जरांगेंचा दावा आहे। जरांगेंनी उपोषण करूच नये अशी सरकारची इच्छा आहे, त्या दृष्टीने प्रयत्नही करतात, पण त्यात यश काही येत नाहीये। जरांगे पाटील यांचं या आधीचं मोठं आंदोलन झालं होतं ते मुंबईमध्ये। त्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची कटुता जवळपास गायब झाली होती। पण आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सवाल करतात। आंदोलन करायचं, थोडं ताणायचं, सरकारकडनं एक नवी मागणी पदरात पाडून घ्यायची, पुढच्या मागण्यांचं आश्वासन घ्यायचं आणि मग काही महिन्यांनी पुन्हा आंदोलन करायचे, अशी काहीशी मनोज जरांगे पाटील यांची आतापर्यंतची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे। त्यामुळे आता या नव्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील सरकारला आपली कोणती मागणी पूर्ण करायला लावतात याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष असेल। या संदर्भातच आज बोलूयात, त्या अगोदर पाहूयात हा रिपोर्ट। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत। कोणत्याही मंडपात किंवा शेडमध्ये उपोषण न करता मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात बाच टाकून जरांगे आंदोलन करणार आहेत। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाच टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत, या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। गेल्या वर्षी सरकारनं हैदराबाद गॅझेटचा GR काढला होता, त्याची अंमलबजावणी झालेली नाही असा जरांगेंचा दावा आहे। सरकार फक्त आश्वासनं देतं, प्रत्यक्षात कृती करत नाही असा आरोप त्यांनी केलाय। उपोषणाच्या घोषणेनंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी अंतरवालीत जाऊन जरांगेंची चर्चा करणार असल्याचं सांगितलं। माझे सहकारी प्रसाद माझ्या समोर आहेत, मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे। जरांगे मात्र चर्चेच्या मूडमध्ये नाहीयेत। इथं येऊन काय करणार असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय। काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे बाबा। 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? गेल्या वर्षी जरांगे मुंबईमध्ये धडकले, त्यानंतर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारला बरीच उठाठेव करावी लागली होती। आधी हैदराबाद गॅझेटचा GR काढला, मग त्यात तांत्रिक चूक आढळली, ती दुरुस्त करून सुधारित GR काढला। पण जरांगे या सगळ्यावर समाधानी नाहीयेत आणि म्हणूनच आता यावेळी सरकार काय हालचाली करतं आणि 30 मेच्या अगोदर सरकार जरांगेंना शांत करण्यात यशस्वी होतं का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।